धन्यवाद. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सातपाडीचं मैदान अगदी अलोट गर्दीनं सगळ्यांनी बाहेर या, प्लीज बाहेर या, बॅरिगेटच्या बाहेर या, अदरवाईज सामन्याला सुरुवात होणार नाही. सातपाडीकरांना विनंती विशेष, फटाक्याची कोणी माळ घेतलेली आहे तिथे हातामध्ये, प्लीज आपण थोडंसं बाहेर. पालघरचा विकास कसा करता येईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देणारं नाव अर्थातच दमदार आमदार राजेंद्र गावित साहेबांचं इथे अगदी थोड्या क्षणापूर्वी आगमन झालं. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटकांचा मॅचला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला भावेश पाटील, एका बाजूला वयू वैभव. पहिला चेंडू घेऊन दीपेश तयार. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच, भन्नाट वेग, अप्रतिम चेंडू आणि पहिलाच बॉल अगदी खोलातला, जिथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती ओपन होणार नाही, जिथे चेंडू जबरदस्त वेगाने हाताळला. जिथे आपण पाहताय एक जबरदस्त पद्धतीने ही स्पर्धा चालू आहे. धावसंख्या फलकावरती पहिलाच बॉल डॉट. या वेळेला खोलवर टपाचा बॉल फक्त पुश केला, कव्हरला बॉल चालला वेगाने अलॉंग दी कार्पेट. अगदी आपण पाहतात सिंगल मिळेल. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 1 आहे. सातपाडीने जर सलग 3 षटकार ठोकले सातपाडी संघाने तर 501 रुपयाचं कॅश प्राइज हेमनाथ तरे यांच्या माध्यमातून गावासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येक आज नागरिक संघाला पाठबळ देण्यासाठी इथे आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा या वेळेला वयू यांच्या बॅटमधनं खूप चांगला फटका, फाईन लेगला वेगानं बॉल चालला, आउटफील्डला फाडत क्षेत्ररक्षक आलेत. सिंगल झाली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथे परिपूर्ण देखील होत्यात. खूप जबरदस्त पद्धतीनं इथे आपल्याला खेळ बघायला मिळतोय. आता 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 3 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. जर बाहेर कुणीही कॅच घेतली तर योगेश तरे आणि संदीप तरे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. कॅच कसाही घ्या आणि 100 रुपये कमवा. गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न आहे. मुख्य व्यासपीठावरती आमची प्रमुख मावण्याची मांदेआळी कुमार माळे देखील आपल्याला बघायला मिळतात याच विभागातनं, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक जबरदस्त संकल्पना, युवा कार्यकर्ते आहेत शिवसेनेसाठी. एक येणाऱ्या काळात विवाह बंधनात देखील ते अडकतील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात, परंतु समाजाची सेवा करणं हे प्रथमतः प्राधान्य देत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. 4 बॉलचा खेळ झाला. फलकावरती 3 रन आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. यावेळेला बॅट चिकट बॉल इथे आपण पाहतायत शेवटच्या क्षणाला कॅच निसटला. व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. जिथे आपण पाहतात पहिलं षटक दीपेश यांचं भन्नाट वेगासहित खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी. बाहेर जर कोणीही कॅच घेतला तर योगेश तरे आणि संदीप तरे यांच्याकडनं, योगेश तरे उपशाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडनं बाहेर जर कॅच पकडला कोणी तर त्यांना 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चांगली मॅच, फायनलची मॅच. संपूर्ण सातपाडीचं मैदान अगदी दणानून गेलंय. यावेळेला स्टेप आउट जरूर झालेत. ऑन साईडला मिड ऑनचे खेळाडू वेगानं पुढे आलेत. बघता बघता सिंगल इथे परिपूर्ण झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 5 धावा बिनबाद अशी जोडी वैभव आणि एका बाजूला भावेश आपल्याला बघायला मिळतात. चांगलं क्रिकेट. चला बॅरेकच्या बाहेर या. जी शिस्त तुम्ही पहिल्या दिवसापर्यंत दाखवा. जिथे जिथे आम्ही जातो तिथे आतापर्यंत 2 लाख लोकांनी ही मॅच यूट्यूबवर बघितलंय. जबरदस्त. कुमारमाळी ज्यापर्यंत तुम्ही काम केलं तसंच काम इथे बघायला मिळतंय. सातपाडीचे सगळे शिस्तबद्ध प्रेक्षक, लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग, तुम्हाला विनंती करतोय की जर आपण बॅरिगेटच्या आत बसले असतील तर प्लीज थोडे बाहेर या. तुमच्यामुळे या स्पर्धेचा आणखीन शोभा वाढलेली आहे. तुम्ही तुमच्या गावच्या स्पर्धेला भरपूर प्रेम दिलं आणि आज ही संपूर्ण स्पर्धा पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. गोलंदाज तयार. परेश आरेगर, वेगाचा सौदागर. पहिलाच बॉल तुफान वेगाने हाताळला. रचनात्मक फटका खेळण्याची आधीच मनसुबा तयार केला होता. पंच आशु सरांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलेत, अर्थात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल +1 अशा धावसंख्या 2 आता गती मिळते. 7 धावा या धावफलकावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर अवधूत कामत यांनी सांगितलं बॅटिंग करणार आणि बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ किमान 30 धावा लढण्यासाठी पूरक असतील. एका बाजूला परेश आरेकर आणि त्यांचा नवापूर संघ सकाळच्या 17 पासून अगदी जोमानं गर्दीने इथे अलोट गर्दीने आल्यात, जिथे माता भगिनी देखील आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला वयू यांचा प्रयत्न होता. परेश आरेकरच्या विपक्षात तुम्ही हे फटके नाही खेळू शकत, ज्याच्याकडे प्रचंड वेग आहे. तुम्हाला या वेळेला मेरिट वरती यावं लागेल
आणि जर तुम्ही मेरिट वरती नाही आलात तर मग परेश आरेकर यांच्या तालावरती ते नाचवण्यात एक्सपर्ट आहेत फलंदाजाला. जबरदस्त गोलंदाजी मागच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये. धावसंख्या फलकावरती 7. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली. परेश आरेकर मुख्य कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं आलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर दी स्टम्प्स. या वेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये जी गोलंदाजी होते आहे तिला स्किप करावं लागेल. एक मिनिट, आमचे लाडके पत्रकार लोकमतचे हितेन नाईक साहेब या. लाडके पत्रकार आमचे आदरणीय हितेन नाईक साहेब, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे व्हाईट बॉल साठी मागणी आणि पंचांनी जो बॉल वाईट दिला त्याला चॅलेंज केलं परेश आरेकरनं की हा बॉल आम्हाला वाईट नसेल. याच्यासाठी त्यांनी निश्चित स्वरूपात जो रिव्ह्यू आहे, जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, यूट्यूब आपल्याला बघायला मिळतं. सध्या डिसिजन पेंडिंग. फायनलचा सामना, 3 षटकांची मॅच आणि भरपूर प्रेक्षक अगदी आपण पाहतात फायनलचा सामना बघण्यासाठी या श्रॉफ मैदानात, ऐतिहासिक मैदानात भरपूर वर्षांनंतर. इथे मात्र आपण पाहतात सातपाडीमध्ये हिलेश चौधरी यांच्या संकल्पनेखाली ही स्पर्धा घेऊन आले आणि आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपुष्टात येण्याकरिता थोडाच वेळ बाकी आहे. एक सक्सेस स्पर्धा करून दाखवली. एक स्वप्न पाहिलं होतं, फेअर डिलिव्हरी. इथे आपण हा चेंडू चांगला चेंडू आहे, जिथे आपण पाहतात आता डॉट बॉल येतोय. डॉट बॉल थोडासा टेन्शन वाढवणारा राहील. 7 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. इथे आपण पाहतात डाऊन द लेग. या वेळेला मात्र या वाईडला तोड नाही. इथे आपण पाहतात वाईडच बॉल आहे. वाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळेल, गती मिळेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 वरती. ध्रुव 11 सातपाटी विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच नवापूर. दोन्ही दिग्गज संघ, तुल्यबळ संघ, 32 संघांमधल्या 2 संघांचं भाग्य खुललं जे फायनलचा मॅच खेळतात. यावेळेला वयू यांचा फटका जरूर हवेत आहे. नो मान्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. दुसरीसाठी भावेश पलटलेत. भावेश पाटील अगदी वेगाने 2 रन पूर्ण करतात. आता धावसंख्या 2 न फ्लाय होईल, आकार घेईल आणि जाऊन पोहोचेल डबल डिजिट मध्ये 10 धावा. खूप चांगली स्पर्धा राहिली. सलग 5 दिवस क्रिकेटचं घमासन बघायला मिळालं. अनेक वरचढ गोष्टी झाल्या, जिथे कधीतरी बॅट्समनचा बोलबाला राहिला, कधी गोलंदाज हवी झाले आणि आता फायनलच्या मॅच मध्ये यजमान संघ, आयोजक करता संघ ध्रुव 11 सातपाडी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना बघायला मिळतात. 10 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल ऑन साइडला फटका केलाय. स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दुसरीचा प्रयत्न आणि खराब फेकी. धावसंख्या इथे देखील 2 मिळतील. तुम्ही किती चांगलं क्षेत्ररक्षण केलं याला महत्व नाही, तुम्ही क्षेत्ररक्षण करून किती चांगला थ्रो केला याही गोष्टी भरपूर मायने राखतात क्रिकेट या खेळामध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. फलकावरती धावसंख्या बिनबाद 12. ही सध्या जमेची बाजू सातपाडीसाठी आहे. दोन्ही फलंदाज भरपूर चर्चेत, दोन्ही फलंदाज भरपूर फॉर्मात आपल्याला बघायला मिळालेले आहेत. 3 6ला 501 रुपयाचा कॅश प्राइज हेमनाथ तरे यांच्या माध्यमातून सातपाडीसाठी. गावकऱ्यांचं असणारं हे प्रेम आहे. जरी आपण मैदानाच्या आतमध्ये नसलो, आपल्या गावातले होतकरू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला वयू यांचा फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू तैनात आणि टिपलाय कॅच. फलंदाज बाद. पहिला झटका गॉन. तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. ध्रुव 11 सातपाडी प्रेझेंट आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025 चा एक जबरदस्त दैदिप्यमान सोहळा आणि ज्याची अंतिम मॅच अगदी आपण पाहतायत सूर्यनारायण देव अस्ताला चाललाय. अगदी थोडा वेळ उजेडाचं साम्राज्य आणि त्यानंतर आपण पाहतायत कुठला संघ प्रथम क्रमांकाच्या गोल्डन ट्रॉफीवरती चमचमत्या अक्षरात नाव लिहिलं जाईल, कुणाचं भाग्य फुलेल आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्याच्या नावी राहील. शेवटचा बॉल या षटकातला परेश आरेकर. गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे आपण पाहताय भन्नाट वेग. सिद्धार्थकडे उत्तर नव्हतं. अगदी आपण पाहताय वाईडिश पद्धतीचा ब्लॉक हॉल चेंडू. षटक संपले 2. 12 चेंडूंचा खेळ जिथे झाला. 100च्या स्ट्राईक रेटने स्कोर कार्ड 12 वरती आहे. एक धक्का सातपाडीला लागलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या 6 बॉलच्या खेळामध्ये काय होईल, काय बिघडेल, अगदी बघायला मजा येणार आहे.
संपूर्ण प्रेक्षक आणि प्रेक्षक कायम आपण पाहतायत एखाद्या महत्व आणि सक्सेसफुल स्पर्धेचं केंद्रबिंदू हे प्रेक्षक ठरतात. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आहेत. 12 धावा फलकावरती. मैदानाच्या चहू बाजूने आपण प्रेक्षक राजांचा एक तुडुंब प्रतिसाद. जिथे आपण पाहतात वयाची 5 वर्षाची मुले आहेत, 25 वर्षाची मुले आहेत, 35 वर्षाची मुले आहेत, तर 55 ते 60 वर्षाचे बुजुर्ग देखील आहेत. हे क्रिकेट हा खेळच असा आहे जिथे मात्र वय मॅटर करत नाही. एज इज जस्ट अ नंबर. क्रिकेट हा खेळ एक प्रेमाचा आहे. गोलंदाज तयार. या वळला भावेश पाटील जबरदस्त फटका बॅकफुटला आले आणि तदनंतर पुल मध्ये कन्वर्ट केला. रोहित गुरुनाथ शर्मा कॉपी बुक स्टाईलनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संकटाच्या मॅच मध्ये बरसतोय. 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तयार. याही वेळेला फटका तर खेळायचा होता ऑन साइडला. मिस टाइम स्ट्रोक झाला. दुसरीचा प्रयत्न राहिलाय का? इथे काय घडलं? आणि इथे देखील आपण पाहतायत एक वेगळा प्रयत्न होता आणि जिथे खऱ्या अर्थानं भावेश पाटील गोलंदाजाने देखील प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं. सिद्धार्थला विकेट नको आहे आम्हाला भावेश पाहिजे आणि भावेशला इथे डायरेक्ट शूट करत असताना बाद. तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. भावेश पाटील खूप चांगला एक फटका आला. तदनंतर रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. श्रेयस देव दाखल झालेत आणि श्रेयस देवच्या प्रत्येक षटकाराला करण मेहर यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं. श्रेयस कडे देखील ती ताकद आहे. प्रेमनाथ तरे यांच्याकडे आपण पाहता 3 षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सातपाडी गावासाठी अनेक बक्षिसं आहेत. आता इथून येणाऱ्या काळात पाहूया कुठला गोवा फलंदाज 19ला 30 पर्यंत पोहोचविण्याचं काम करेल. बॅटिंग करत असताना ध्रुव 11 सातपाडी. या वेळेला आपण पाहतात भन्नाट वेगावरती स्वार अचूक टप्पा. अगदी आपण पाहता श्रेयससाठी सरप्राइझिंग डिलिव्हरी. टगआउट मध्ये ज्या वेळेला तुम्ही नव्यानं खेळपट्टीवरती येता त्यावेळेला अशा पद्धतीचा वेग रीड करणं थोडंसं कठीणच होतं. फुलर लेनचा चेंडू होता परंतु त्याच्यामध्ये प्रचंड वेग होता. डॉट बॉल आलाय. आता चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 3-19 फलकावरती आहेत. 15 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. सिद्धार्थ नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात खूप जास्त वेग होता. सिंगल तर परिपूर्ण झाली. आता सिद्धार्थला स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं होतं. महत्वाचा फलंदाज आहे सिद्धार्थ देखील. त्याच्यासाठी 2 ते 3 बॉल देखील काफी असतात. सातत्यानं हार्ड हिटिंग कायरन पोलार्डचा रोल त्यानं अनेक वेळा ध्रुव 11 सातपाडीसाठी केलेला आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आहे आणि इथून आपण पाहतात 20 धावा तर फलकावरती लागल्या. एक मोठा फटका आला तर तो दिलासा देईल ध्रुव 11 सातपाडीला. नवापूर सांगेल की इथून आम्हाला 25च्या आतच ठेवायचे आहेत. आता इथून 25च्या आत की 25च्या वरती ह्या 2 चेंडूंमध्ये ते समीकरण क्लिअर होईल. गोलंदाज तयार. या वेळेला सिद्धार्थसाठी हाफ ट्रॅकरचा बॉल आणि सिद्धार्थ बाहुबलीच्या बॅट मधनं धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6. सिद्धूसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. ज्यांनी या संघाची बांधणी केली 2006 पासून ही ध्रुव 11 सातपाडी संघ आपल्याला बघायला मिळाला आणि आता जर षटकार मारला तर आणखीन कॅश प्राइज आहेत फलंदाजांसाठी. खूप जबरदस्त फटका केले. शेवटपर्यंत बॉल कडे पाहत राहिले आणि तदनंतर पुलचा फटका सक्सेसफुल करताना बघायला मिळालेत. शेवटचा बॉल. या वेळेला बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? 27 धावा धाव फलकावरती आणि 28 धाव्यांचं एक सन्मानजनक टार्गेट सेट केलंय ध्रुव 11 सातपाडी या संघानं. पहिली इनिंगचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे मुख्य समालोचक दीपक संके सर आपल्यासोबत जोडले जातील. ध्रुव 11 सातपाडी आणि संपूर्ण आयोजकांचे मी आभारी आहे ज्यांनी मला 3 दिवस या स्पर्धेला आवाज देण्याची संधी दिली. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. चला आपण जाऊया व्यासपीठावरती जिथे तुम्हा सर्वांचे लाडके आमदार
एक लोकप्रिय आमदार म्हणून प्रत्येकाने भरभरून लोकांनी प्रेम केलं. आदरणीय भूषण पागदळे साहेब आपण मंचावरती या. आदरणीय भूषण पागदळे, चला सर्वांनी उभं राहायचं आणि तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार आदरणीय गावित साहेबांचा इथे यशोचित स्वागत केलं जाईल, ज्यांनी नेहमीच गोरगरिबाचं कैवारी काम केलं, खेळावर प्रेम केलं आणि तालुक्याचे प्रत्येक प्रश्न कसे मांडावे ह्याचं अभ्यासू असे एक व्यक्तिमत्व बघायला मिळतात. म्हणूनच भरगोच्च मताने नेहमीच त्यांना लोक निवडवतात. साहेब आमचा स्वीकार सरकायचा आहे. खरोखरच मी हिलेशदारांचं कौतुक करेल की ज्यांनी तुमच्या अध्यक्षतेखाली आमदार जिल्हाप्रमुख चषक भरण्याचं आयोजन केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार जिल्हा प्रमुख चषक या सातपाटीच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य आणि खरं म्हणजे काश्मीरपेक्षा सुद्धा सुंदर निसर्गामध्ये या ठिकाणी आपण सगळे उभे आहात. कारण हे समोर जर बघितलं तर हा सुंदर निसर्ग जो आहे आणि या निसर्गाच्या खुशीमध्ये या ठिकाणी सातपाटी गाव ह्या संपूर्ण पालघर तालुक्याला एक दिशा देणारं अशा प्रकारचं हे आपलं गाव आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या मच्छीमार समाजाच्या नेत्या ज्योतिताई, त्याचप्रमाणे आमचे तालुका अध्यक्ष संजय चौधरी, ज्येष्ठ पत्रकार आणि नेहमीच मच्छीमारांचे प्रश्न मांडणारे हितेन नाईक, त्याचप्रमाणे आमचे युवाचे अध्यक्ष साईराज, त्याचप्रमाणे कुमार माळी, आमचे मच्छीमार समाजातील आपलं सुनील पाटील आणि आमचे फार जुने मित्र आमचे रवींद्र माळी, हितेन चौधरी आणि बाकी सगळे, म्हणजे मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु उपस्थित सगळे सातपाटी या पंचक्रोशीतील उपस्थित सगळे तरुण तरुणी आणि सगळे क्रिकेटपटू आणि आमच्या सगळ्या भगिनी आणि सर्व प्रेक्षक वर्ग आहोत. सातपाटी गाव हे खऱ्या अर्थाने या मच्छीमार बांधवांचं, या सातपाटीला एक वेगळा इतिहास आहे. या ठिकाणी स्वर्गीय पाटील साहेब असतील, स्वर्गीय रामभाऊ असतील किंवा या ठिकाणी स्वर्गीय भाई बंदरकर असतील आणि अशा प्रकारे एक ना अनेक हुतात्मा हरिभाऊ पागधरे आणि अशा प्रकारे एक ना अनेक या ठिकाणी चांगली नेते या ठिकाणी होऊन गेलेत. आणि सातपाटी समाज, सातपाटी गावातील आज आमचा तरुण वर्ग, त्याचप्रमाणे आमच्या युवती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपला जो पारंपरिक जो व्यवसाय आहे हा बदलून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मच्छीमार बांधव एक आधुनिकतेकडे त्या ठिकाणी वळत आहेत. मी जास्त वेळ न घेता मी आपल्याला एवढंच सांगेन की आज मच्छीमार बांधवांची जर आर्थिक परिस्थिती जर बघितली की पूर्वीची जी परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये दिवसेंदिवस एक त्या ठिकाणी मोठा एक परिणाम अशा प्रकारच्या त्या ठिकाणी आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होत आहे. आज आमच्या मच्छीमार समाजातील भगिनी एखादी बोट जर समुद्रात गेली, त्या बोटीची जी मालकीण आहे ती आमची मच्छीमार भगिनी विचार करते की माझ्या गळ्यातला मंगळसूत्र सुद्धा सुरक्षित राहील किंवा नाही. आणि अशा या बिकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी सरकारचे सुद्धा कायदे, अनेक प्रकल्प सुद्धा या ठिकाणी येऊ पाहत आहेत. परंतु हे प्रकल्प येत असताना या ठिकाणी
एक विध्वंसक अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होता कामा नये. आणि म्हणून मच्छीमार बांधवांचं जे वैभव आहे आणि त्याचबरोबर इथली भौगोलिक परिस्थिती ही कायमस्वरूपी या ठिकाणी राहिली पाहिजे. निसर्गसुद्धा या ठिकाणी टिकला पाहिजे. आणि म्हणून निश्चितच या भागाचा आमदार म्हणून या ठिकाणी निश्चितच त्या बाबतीमध्ये सुद्धा मी या ठिकाणी एक जागरूक या ठिकाणी निश्चितच मी आपल्याबरोबर आहे. शेवटी क्रिकेट हा एक सांघिक अशा प्रकारचा क्रिकेट आहे. सर्व धर्मीय समाजाला आणि देशाला एक एकतेकडे नेणारा हा एकमेव म्हणजे एक माध्यम राहिलेलं आहे, ते म्हणजे क्रिकेटच. आणि सातपाटी या परिसरातील अनेक संघ या ठिकाणी सहभागी झालेला आहे. या ठिकाणी एकाचा विजय होणार आहे, एकाचा पराजय होणार आहे. परंतु जो पराजय संघ आहे त्याने सुद्धा या ठिकाणी काय म्हणतो की पराजितची भावना न बाळगता पुढच्या वेळेस तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी एक विजय प्राप्त कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि खरोखरच या ठिकाणी आयोजक जे आहेत हिरेन चौधरी आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी अशा प्रकारे सुंदर नियोजन आणि आयोजन केलेलं आहे. एवढंच या प्रसंगी बोलून मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मच्छीमार. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला नवापूर विरुद्ध एका साईडला सातपाटी. ज्या नवापूरच्या बुमराने या स्पर्धेमध्ये छाप सोडला त्या परेडचं मनापासून मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने एकमेव स्पर्धा आतापर्यंत 6 कॅमेरे आणि 2 लाखाचे व्ह्यूवर्स तुम्हाला बघायला मिळालं. 20 नेटवर्कचं हे बघितलं. भारताने दक्षिण आफ्रिका मॅच लोकांनी पाहिली ना, त्याच्यापेक्षा जास्त मॅच आम्हाला आमदार जिल्हा प्रमुख चषक बघतात. विजयासाठी धावा करायच्या टोटल 28 धावा, आता 12 चेंडू आणि 20 धावा. काय मॅच बघायला मिळते. आतापर्यंत 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फलंदाजाचाच फक्त डंका आहे, पण इकडे बाकी गोलंदाजाचा डंका असलेली पहिली मॅच गोलंदाजाचं वर्चस्व गाजवला. एवढ्याच 5 दिवसामध्ये एकच अर्धशतक, ते म्हणजे कीर्तेश यांचं. 47 धावा त्या म्हणजे फक्त प्रज्योत अंबिरे यांच्या. हेमनाथ तरे यांच्याकडनं 3 षटका लागोपाठ मारले तर 500 रुपये, आणि हॅट्रिक जर घेतली तरी 500 रुपये. बघा असे आमच्या इथे तुम्हाला सपोर्ट करणारे माणसं बघायला मिळतात. सद्गुरू कृपा सोनार एनर्जी, यस, प्रत्येक षटकाला 200 रुपयाचं बक्षीस आहे. इथे बाकी पॅनल स्वीप केला. सरळ चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला. 1 धाव बघायला मिळते. जसं काही कुंभमेळ्याचं नदी किनारी स्नानासाठी गर्दी असावी, तशी क्रिकेटच्या कुंभमेळ्यामध्ये असे अनेक लोक क्रिकेटमध्ये नाहून नेण्यासाठी निघालेत. त्या रसिका मायबाप प्रेक्षकाचं मनापासून आम्ही समालोचक म्हणून एक धन्यवाद देतो. मी स्वतः दीपक संखे, उत्कर्ष पाटील ज्यांनी 2 दिवस आम्हाला चांगली पहिल्या 2 दिवस दिले, प्रमोदजी शेडके 1 दिवस आम्हाला बघायला मनीषजी पाटील, ह्यांच्याकडून लाख शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थाने तमाम यूट्यूबच्या माध्यमातून ज्याने यूट्यूबवर मॅच बघितल्यात त्या यूट्यूबकरांना देखील मनापासून मानाचा मुजरा. इथे बाकी मॅच, ओ गुड बॉल, गुड लॉस स्पॉट वर चेंडू थोडासा बाहेर निघतो. उगवता सितारा, तरुण तारा, हा सातपाटीचा वाहतोय वारा, अशा पद्धतीने बघणारा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो श्रेयदेव. आता 10 चेंडू आणि 18 धावा. काय अंकगणित बीजगणित बदलली जातात तसा सामना बदलतोय. चेंडू टटवलाय, चेंडू हवेमध्ये, ओ इथे बाकी झेल सुटतोय. अवधूचं खूप चांगला प्रयत्न होतं, पण या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव बघायला मिळेल. क्षेत्ररक्षण तुमचं असायला पाहिजे. साहेबांनी सांगितलं, आमच्या आमदार साहेबांनी, क्रिकेट हा टीम इव्हेंट आहे. एकट्याने खेळून चालत नाही किंवा दोघांनी धावून चालत नाही, प्रत्येकाची मेहनत बघावी लागते. तसा टीम इव्हेंट म्हणून इकडे बघायला मिळतो. यावर्षी आम्ही नाईट मॅचमध्ये कुमार माळी यांचं सुंदर आयोजन बघितलं. आमदार चषक ती देखील खूप चांगली बघायला मिळाली. इकडे देखील आमदार जिल्हा प्रमुख चषक ध्रुव वेलन सातपाटी, हिरेश भाऊ शाखा प्रमुख आयोजित आपण बघत आहात. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. भारत देश हा स्पिनरचा देश आहे, तशा पद्धतीने वाईट चेंडू जातो. 1 धाव बघायला मिळते. आणि माझे तिन्ही पंच, एका साईडला राकेश राऊत, एका साईडला अभि तांडेल, आणि आमच्या एका साईडला तुम्हाला बघायला मिळतात आशुतोष व्यवहारे. अप्रतिम पंचगिरी तुम्हाला बघायला मिळाली. आणि प्रेक्षक बघा, आतापर्यंत कुठे प्रेक्षक नसलेले आज त्याच्यात बघायला मिळतात. जबरदस्त आयोजन. प्रेम कसं करावं, हो काय सूर मारलाय. कमीत कमी 4 धावा मिळाल्या असता. भावेश नावाच्या गाणी आज आपला अर्धांगिन समोर आणि आपल्या लाकड्या लेकरून समोर खेळताना भावेश पाटील बघतात. वहिनी बघत असतील काय यो क्रिकेटचं वेळ, पण आज कळल्याशी क्रिकेटमध्ये काय मिळते. माणसाला प्रेम मिळते, क्रिकेटमध्ये काय मिळते, समाधान मिळते. मुलीला वाटत असतील की पप्पा माझे काय करतात, तर मैदानावर रडतात. आहा, लढणारं काम. धावसंख्या झालाय ती बाकी 13. आता किती चेंडू, 8 चेंडू 15 धावा.
8 चेंडू आणि 15 धावा. हो पंच पुन्हा इशारा करतात इथे तो वाईड ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर. आता बाकी पुन्हा 8 चेंडू 14 धावा. सामना दोन्ही साईडला झुकलेला आहे, कुठेही कोण सांगू शकत नाही. पण रसिक मायबाप प्रेक्षक तुम्ही जो आम्हाला साथ दिलाय, तुम्ही जो सपोर्ट केलाय, न भूतो न भविष्य तो इतिहासामध्ये लिहिला गेलाय सातपाटी गावामध्ये. इथे चेंडू फ्लिक केलाय, सरळ जातो डिस्क्वेलच्या रिखेचा. इथे मला वाटतं आदिल आहे का, थोडीशी प्लंबिंग होते, डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल. हातातून चेंडू निसटलाय, हातातून चेंडू निसटलाय. गुड वर्क. इथे 2 धावा धावून निघतात. धावसंख्या होते ती 16 धावा. 7-12 उतारा. 7-12 सांगितले की जमीन विकल्यानंतर अनेक भाऊ बहिणींचं नातं तुटलं गेलं आहे. अशा पद्धतीने 7-12 जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा आम्हाला ती आठवण बघायला मिळते. आता देखील तेच चालू आहे. मित्र पैसा आज आहे उद्या नाही, पण नातं जन्मजन्म असायला लागते. या 7-12ने काय काय कमाल केला आहे हे आमच्या अधोगतीत अनेक वेळा कानी पडलाय. इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 12 धावा. पक्षी चालले त्यांच्या घराकडे, घराघरामध्ये लक्ष्मी येतात. आणि इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरामध्ये पहिलं आमदार जिल्हा प्रमुख असं कोण जिंकणार. ओखो काय कळला. इथे सरळ चेंडू जातो. 6 धावा. खडखडीत षटकार. अंदाजी केलेल्या फलंदाजांनी रोहन आणि प्रतीक. जेव्हा मी विचारलं तेव्हा सांगितलं की आमचे 2 जे बॅटर आहेत त्यांच्यामध्ये आम्ही धावा करू शकतोय. जेव्हा त्यांचं संघनायक परेश आरेकरला आम्ही टॉस करताना विचारलं, सातपाटीकरांनी 2 पोरी आणल्यात पण नवापूर म्हणता ट्रॉफी आम्ही घेऊन जाणार. अप्रतिम आयोजन, जेवढं कौतुक करावं. सातपाटी गावातून 2 मुली नवापूरमध्ये गेल्यात आणि बघता बघता ही ट्रॉफी देखील घेत. असं म्हणतात ना, लक्ष्मी नांदेड सौख्यबैरी घरामध्ये. खरं ह्या 2 मुली जे गेल्यात तर सरस्वती लक्ष्मी या तुम्ही आमच्या गावातून घेऊन गेल्यात अशा पद्धतीने बघायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा आपण बघत असताना जे भरभरून प्रेम केलं, उत्कृष्ट आयोजन. विकेटची माती बघा ना किती सुंदर आहे. बहाडोली गावातून माती मागवली गेली. आदिवासी बांधवांनी न रोलिंग करताना बनवलेलं विकेट. माझ्या सातपाटी गावातल्या आदिवासी बांधवांचं करा, कारण आपण बघतो ना एवढा मोठा पाऊस पडतो, आदिवासी बांधवांचं घरं का गळत नाही, कारण त्यांची कलाकृती त्यांचं कौशल्य या विकेटवर इकडे बघता आलं. आज तुम्ही अजमावलं. 5 दिवसात एक देखील स्पॉट आलेला नाहीये. ध्रुव 11 सातपाटी याला 1001 रुपयाचं पारितोषिक दिलंय. हेमनाथ तरे उसरणी गावावरून आले आहेत. त्यांनी सातपाटी ध्रुव सातपाटी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलाय. 6 चेंडू 6 धावा. नवापूरचा डंगा. अखिल भारतीय मांगेला समाजाचा विजेता संघ होता तो म्हणजे नवापूर, आणि आज देखील बघायला मिळत आहे. 12 चेंडू 12 धावा. डिफेंड केला. परतची धगधगती आग भूम भूम बुमरापणे गोलंदाजी झाली. आणि आज बाकी इकडे फायनल मॅचमध्ये आपण बघत आहात. सिच्युएशन काय, 6 चेंडू 6 धावा. चप्पा चप्पा भरलेला प्रत्येक ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळतात. हॅट्रिक घेतली तर निश्चितच आमच्या उसरणी गावाचं लाडकं महत्त्व ह्यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलंय. आणि गोलंदाज आहे तुमच्या समोर तो आता वैभव. काय जबरदस्त ओपनिंग बॅटिंग रोहन आणि प्रतीक यांच्याकडनं बघायला मिळते. नवापूर गावचा आज बाकी सपोर्ट इकडे बघायला मिळतो. लाख मोलाची स्पर्धा मागील 12 तारखेपासून आपण सुरू होताना बघितल्यात. 6 चेंडू 6 धावा. हा ढक 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 दडपण बघावलं बघते. गावांच्या प्रेक्षकांसमोर लढताना ध्रुव इलर सातपाटी 2022 ते 23, 2023 ते 24 आणि 2024 ते 25 या कालावधीमध्ये तब्बल 32 फायनल जिंकण्याचा पराक्रम या संघाने केलाय. आणि आज आपल्या प्रेक्षकांसमोर 6 चेंडू 6 धावा डिफेंड होतील का. ओहो उत्कृष्ट गोलंदाजी बघितल्यात. 5 चेंडू 6 धावा. डहाणू विरुद्ध अपोलो 6 चेंडू 7 धावा असतात. 7 गडी बाकी असताना तो सामना निश्चितच विजय मिळवून दिला होता त्या गोलंदाजाने. निखिल अक्रे हा नावाचा गोलंदाज, आणि हीच ती वेळ होती. 6 चेंडू 7 धावा असतात. तो सामना सब्बल 6 धावाने, आणि तोच एंड इकडून बघायला मिळतोय. आणि आतापर्यंत शेवटच्या शतकामध्ये इतिहास लिहिण्याची ऐतिहासिक टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे आमदार जिल्हा प्रमुख चषक. हो इथे बाकी रिफ्लेक्शन केलं जातं. आता बाकी तुम्हाला हवा लेग बाईच्या रूपामध्ये धावसंख्या निघते. इथून देखील 4 चेंडू आणि 5 धावा. काय मॅच बघायला मिळालाय. रसिक मायबाप प्रेक्षक जर मॅच आवडत असेल जोरदार टाळ्या मारायला पाहिजे, कारण याहीपेक्षा मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि आमच्या सदैव स्मरणात राहणारी टुर्नामेंट बघितलाय ती म्हणजे निश्चितच हिल्लेश भाई आयोजित, आणि मॅच जे जिंकून दिली
तो वैभव आहे ना आदित्य पागधरे यांच्याकडनं 500 रुपयाला बक्षीस आणि उसरणीवाले भाऊ देखील बक्षीस देतील यात काही शंकाच नाही. 4 चेंडू 5 धावा. काय मॅच बघायला मिळते. हॅट्रिक घेतली तर बाकी तुम्हाला बक्षीस आहे 500 रुपयाचं. पुन्हा वैभव काय प्रेक्षक बघायला मिळतात. कोपरं भरलं गेलंय असं हे तुम्हाला मैदान पाहायला मिळते. चेंडू आहे इथे टटवला आहे सरळ ग्राउंडेड शॉट जातो. एक धाव बघायला मिळते. इथे बाकी क्षेत्ररक्षण डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का. एक धाव बघता धावबाद अपील आणि इकडे जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. क्षेत्ररक्षक होते श्रेयस यांच्याकडनं. राज्यामध्ये छत्रपतीच्या शहरामध्ये आदरणीय हिंदू सम्राटच्या महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातला आमच्या दिघे साहेबांच्या सातपाटी गावामध्ये ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. आणि ती स्पर्धा फक्त एकमेव बघायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा क्रिकेटच्या इतिहासामध्ये बघायला मिळते. आणि प्रत्येक षटकन शेवटची ह्याची याचा डोळा त्याचप्रमाणे बघायला लागते. 3 चेंडू आणि 4 धावा. या चेंडूवर फिनिश केली तर 500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलंय. 3 चेंडू 4 धावा. वैभव समोर आहे तो म्हणजे परेश आरेकर हेमनाथ तरे उसळ यांच्याकडे बक्षिसाचा वर्षाव आहे. चला मनीष तरे शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख मनीष तरे आपण कृपया मंचावरती या. 3000 लोक आतापर्यंत ही लाईव्ह मॅच बघत आहेत. सावला पाटील यांच्याकडनं ध्रुव वेलनसाठी 500 रुपये आलेत जिंकल्यावर. इथे बाकी चेंडू ड्राईव्ह केला. एक धाव तो बघायला म्हणजे पाठीमागे खेळाडू येतोय. ओ इथे बाकी अपील केलाय. DRS घेतला. 30 बघायला मिळते. काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. प्रत्येक क्षण टिपणारं हे आमचं विश नेटवर्कचं नेटवर्क तुम्हाला बघायला मिळते. ऐतिहासिक वारसा प्रत्येक सामना अटीतटीचा. रसिक माय बाय प्रेक्षक बघावं. जसं मुंग्याचं वारुळं मुंग्याचे रेणुणं तुम्ही कीटकाने बांधिलं देऊळं हे जसे गीत बघायला मिळालं तसं प्रेक्षक बघायला मिळतात. ज्याप्रमाणे वार्तांक संपर्क येते आणि त्या एकादशी दिवसाचं रिंगण जसं मानलं जाते तसं क्रिकेटचं कुंभमेळा या गावामध्ये बघायला मिळतो. आणि ते कुंभमेळा येतो म्हणजे आमदार जिल्हा प्रमुख शासक नोट आउट. तर आता बाकी सिच्युएशन आहे ते 2 चेंडू 2 धावा. काय मॅच बघायला मिळेल. कंपल्सरी चेस या नियमाने सामना करायचा आहे. न भूतो न भविष्यतो असे एवढे सामने आज आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये उत्कर्ष आपण अनेक समालोचन केलेत. पण असा सामना आणि अशी टुर्नामेंट की प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आतापर्यंत मी 32 वर्षात कधी पाहिलं नाही आणि तुम्ही देखील कधी अनुभवलं नसेल. अप्रतिम आयोजन. व्हॉट अ टुर्नामेंट. जेवढं कौतुक करावं प्रतियोगितेचं. ओके ध्रुव वेलन संघ जिंकला. हेमनाथ तर यांच्याकडनं 500 रुपयाचं उसरण यांच्याकडनं बघा. 2 चेंडू 2 धावा. फिल्डिंग मध्ये थोडंसं बदल केला. शॉर्ट कव्हर लावलाय. शॉर्ट मिड विकेट लावलाय. शॉर्ट मिड ऑन बघायला मिळते. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 2 धावा. इथे बाकी एक धाव तो तुम्हाला बघायला मिळते. दुसरी धाव पूर्ण होईल का. खेळाडू धावतोय. इथे बाकी थ्रो बघायला मिळतोय. धाव बाद. आता शेवटच्या चेंडूवर एक धाव काढायचीच आहे. एक धाव शेवटचा चेंडूर काढायला पाहिजे. काय स्पर्धा असायला पाहिजे. सुवर्ण अक्षर आणि चेंडू लाख मोलाची स्पर्धा. 1 चेंडू 1 धावा. याही पेक्षा मोठी प्रतियोगिता तुम्ही कुठे बघायला मिळेल. दर्शकांना जशी हवी होती तशी मॅच. हाई करा प्लीज. चला दोन्ही बॅटरचा अजून आपल्याला बक्षीस संभाग करायचा आहे. काय प्रेक्षक बघायला मिळतात. प्रेक्षकाविना स्पर्धा नाही. भक्ताविना देऊळ नाही असं जे म्हणतात ना.
आणि देव पावलाशिवाय ईश्वर पावला असं म्हणत नाही. तसापर्यंत तुम्हाला बघायला मिळते या सातपाटी क्रिकेट वड्या गावामध्ये कला संस्कृतीने भरलेलं हे गाव तुम्हाला बघायला मिळते. ज्योतिताई, खरोखर जेवढं तुम्ही म्हटलं तशा पद्धतीने या समाजाचं, या मायबोलीचं, या प्रेक्षकाचं मनापासून कौतुक. दर्शक जोरदार टाळ्या असायला पाहिजे. फायनल कशी असावी तर नवापूर आणि सातपाटी सारखा शेवटचा चेंडू 1 धाव बघायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा इतिहासामध्ये पहिल्यांदाच भरली जाताना आपण बघत आहात. काय क्रिकेट बघायला मिळालं. आम्हा तमाम समालोचकांना देखील आनंद वाटला. आमचे यूट्यूबर निश्चितच ज्यांचं विश नेटवर्कचं जेवढे आमचे कॅमेरामॅन, डिजिटल स्कोरर आहे, प्रत्येकाचं आमचे तिन्ही पंच निश्चितच या गावचे आमचे सुपुत्र बघायला मिळतात. अभि तांडेल, आशुतोष व्यवहारे आणि शिरगावचे आमचे राकेश राऊत, माझे सती समालोचक, आमचे स्कोरर, आमचे क्युरेटर मैदान ज्यांनी ग्राउंड उपलब्ध, आमचे DJ दीपेश, तुमचं मनापासून कौतुक करू. शेवटचा चेंडू 1 धावा. पेन हातामध्ये आलाय, डायरी लिहिलाय 2025 16 नोव्हेंबरचा. कोण विजेता पहिला असू शकेल तो पाहायला मिळेल या चेंडूवरती. आमदार जिल्हा प्रमुख चषक असताना स्वतः आमदार साक्षी इथे उभे आहेत, आमचे उपनेते उभे आहेत, आमचे तालुका प्रमुख उभे आहेत, आमचे तमाम कार्यकर्ते उभे आहेत, शाखा प्रमुख उपक्रम उभे आहेत, असं बघायला मिळते. आणि कुबार माई नेहमीच बघतात आणि लक्षामध्ये ठेवतात की कुठे काय घडलंय बिघडलंय पाहायला मिळते. बघा एक मिनिट थांबा, कॅमेऱ्याच्या वरती कोण बसतील तिकडे. सांगितलं तर राहून द्या. 1 चेंडू 1 धावा. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिडॉन हे बघायला मिळते. आणि इथे शॉर्ट स्क्वेअर बघायला मिळते. जणू काही भारत दक्षिण आफ्रिका टेस्ट मॅच चालल्या त्याहीपेक्षा काही चित्र बघायला मिळते. चांदण्यात तारे चमकणारं, चंद्राच्या प्रकाशामध्ये घडणारं सातपाटी गावाचा इतिहास आज खऱ्या अक्षराने या चेंडूवर लिहिणारं. अजून तुम्हाला काय दिलं पाहिजे प्रेक्षक हो. धनाने माणूस बघतो, गोड स्वभावाने माणूस लोकांच्या मनात रुजतो. छत्रपती शिवरायाच्या राज्यामध्ये आणि माझ्या क्रिकेट वेळा सातपाटी गावामध्ये या चेंडूमध्ये सुवर्ण अक्षर लिहिणारा चेंडू कोण विजेता ठरतो बघायचं आहे. आणि इथे बाकी विजेता संघ ठरलाय नवापूर. लाख मोलाची स्पर्धा जिंकताना पहिला वर्षाचा विजेता.